आजकाल तुमच्या शेतामध्ये तुम्ही रासायनिक खतांचा भडीमार करून जमिनीची जी नापीकता आहे ती कुठेतरी वाढवायला लागलाय, पण आपल्याला जमीन मात्र वेळोवेळी सुपीकच ठेवायला लागणार आहे। त्यासाठी आपल्याला स्लरीची गरज आहे, म्हणजेच एक जीवामृत त्या पिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। जीवामृत आहे ते त्या पिकांपर्यंत पोहोचवण्याचा एक खर्च आहे, आणि तो जो लेबर खर्च असेल किंवा इतर खर्च आहे, यामुळे शेतकरी आजकाल स्लरी घालण्यास सुद्धा टाळाटाळ करतायत। पण स्लरी पिकाला घालणं किती महत्वाचं आहे हे एक शेतकरीच सांगू शकते। बरं, पिकाला लागणार हे जीवामृत तर पिकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि आपल्याला खर्च पण वाचवायचा आहे। तर ह्याच्यावर तोडगा म्हणून आपण आटपाडी तालुक्यातील भगवा स्लरी फिल्टर तुमच्याकडे आज घेऊन आलेलो आहे। नमस्कार शेतकरी बंधू। हे आणण्यामागं कारण असं की साधारणतः आपण जुन्या पद्धतीनुसार घालत असताना 3 लेडीज आणि 2 जेंट्स असं जर आजच्या कॅल्क्युलेशन काढलं तर साधारणतः 1700 रुपये 1 एकर क्षेत्रासाठी स्लरी घालण्यासाठी खर्च येत होता। हा खर्च बघता खर्च आहे तो आहे, आणि लेबर कॉस्टिंगमुळे माणसं टाळाटाळ करत होते। त्याला पर्याय म्हणून हा आपण भगवा स्लरी फिल्टर आणलेला आहे। त्याचबरोबर ह्याच्यातून जे स्लरी मिळते ते अतिशय उत्कृष्ट मिळते, त्याच्यातून जीवाणूंचे क्वांटिटी वगैरे जास्ती प्रमाणात मिळते, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते व रासायनिक खताला पर्याय तुमचे रासायनिक खतात 70 ते 80% बचत होते। म्हणजे आपण जे लेबर लावून स्लरी पिकापर्यंत पोहोचवत होतो त्या जागी एकच माणूस किती क्षेत्र कव्हर करू शकते? साधारणतः 1 एकर पासून 100 एकरापर्यंत एक माणूस सिंगल हा क्षेत्र कव्हर करू शकतो।